हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आज आपण 12th अकाउंटन्सीचा जो सेकंड चॅप्टर आहे, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्या चॅप्टर मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6 पाहणार आहोत. कोणताही प्रॉब्लेम असू देत, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तो प्रॉब्लेम डिटेल मध्ये रीड करून घ्यायचा असतो. मी प्रॉब्लेम रीड करतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2020 and balance sheet as on date. Receipts and payments account for the year ending 31st March 2020. इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ही रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही थोडीशी वेगळ्या प्रकारची ऍडिशनल इन्फॉर्मेशन या प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. प्रत्येक वेळेला काय असतं, ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात. या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट दिलेली आहे पण ती एकच दिली आहे खाली, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स 1900 अँड बिल्डिंग ₹1500. ती ऍडजस्टमेंट दिली आहे पण बाकीची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली आहे, टेबल फॉर्म मध्ये दिलेली आहे. जेव्हा तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मध्ये किंवा टेबल फॉर्म मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते त्यावेळेला तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीत ती इन्फॉर्मेशन रीड करणं गरजेचं असतंय. कशा पद्धतीने ते इन्फॉर्मेशन अंडरस्टँड करून घ्यायची असते ते आपण पाहूया. तुमच्या लक्षात येईल की तो जो टेबल दिलेला आहे त्याला डेट्सचे 2 कॉलम आहेत. एक आहे 1 एप्रिल 2019 आणि एक आहे 31st March 2020. आपलं रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटची एंडिंग डेट बघितली तर ती आहे 31st March 2020. सो हे जे 31st March 2020 चा जो कॉलम आहे ती म्हणजे आपले क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. म्हणजे काय तर आपण जी न्यू बॅलन्स शीट बनवणार आहोत त्याच्यामध्ये जे बॅलन्स शीटच्या आउटर कॉलम मध्ये फिगर्स येणार आहेत त्या ह्या यायला हव्यात. इथं ज्या काही दिलेल्या आहेत 31 मार्च 20च्या कॉलम मध्ये ज्या काही फिगर दिलेल्या आहेत त्या आपल्या या न्यू बॅलन्स शीट मध्ये येणं बंधनकारक आहे. सो 31 मार्च 20चा जो कॉलम आहे तो कॉलम म्हणजे थोडक्यात आपली न्यू बॅलन्स शीटच्या त्या फिगर आहेत. मग 1 एप्रिल 19चा कॉलम कोणता आहे तर 1 एप्रिल 19चा जो कॉलम आहे त्या ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते सगळे, म्हणजे त्याला थोडक्यात आपण अंडरस्टँड करून घेण्यासाठी म्हणणार ओल्ड बॅलन्स शीट. ओके, सो तुम्हाला हे टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली आहे. बेसिकली दुसरं तिसरं काही नसून एक ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे आणि एक न्यू बॅलन्स शीट दिलेली आहे. न्यू बॅलन्स शीट कम्प्लीट दिलेली नाहीये पण न्यू बॅलन्स शीट मध्ये कोणकोणत्या आयटमचे काय अमाऊंट येणं अपेक्षित आहे ते त्यांनी दिलेलं आहे. आणि इथं ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत 31/3/20च्या कॉलम मध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्याच एक्झॅक्टली अमाऊंट आपल्या न्यू बॅलन्स शीटच्या आउटर कॉलमला येणं अपेक्षित असतं. ओके, सो पहिल्यांदा काय करायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अशा पद्धतीचा, हे जे 2 कॉलम दिलेले आहेत त्या जो 1 एप्रिलचा कॉलम आहे त्याला ओल्ड बॅलन्स शीट म्हणून वरती लिहून घ्यायचं आणि जो 31 मार्च 20चा कॉलम आहे त्याला न्यू बॅलन्स शीट म्हणून घ्यायचं. ओके, सो एकावरती सगळ्यात पहिल्यांदा लिहिणार ओल्ड बॅलन्स शीट हेडिंगच्या तारखेच्या वरती आणि दुसऱ्या कॉलमच्या वरती लिहिणार न्यू बॅलन्स शीट. सो एक ओल्ड बॅलन्स शीट आहे आपली आणि दुसरी ते क्लोजिंग फिगर्स आहेत, म्हणजे या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये त्या फिगर येणं अपेक्षित आहे. आता नॉर्मली आपल्याला बॅलन्स शीट म्हटलं की असेट्स अँड लायबिलिटी वेगवेगळ्या करून दिलेल्या असतात पण इथं तसं नाहीये. 1 2 3 4 5 6 7 अशा आयटम्स ओळीने दिलेले आहेत. सो आता आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याच्यातल्या असेट्स कोणत्या आणि लायबिलिटी कोणत्या त्या बायफर्केशन करून घ्यावं लागणार आहे. ते वेगवेगळं काढावं लागणार आहे. मग ते कसं करणार, आपण आयटम वाचणार, त्याच्या पुढे असेट्स असेल तर ए लिहिणार, लायबिलिटी असेल तर एल लिहिणार. पहिला जो आयटम आहे तो बघा सबस्क्रिप्शन ड्यू. सबस्क्रिप्शन ड्यू याचा अर्थ येणे बाकी. येणे बाकीलाच आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या प्रॉब्लेम मध्ये आउटस्टँडिंग असं म्हणतो. सो पहिला जो आयटम आहे तो आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. सो सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या ऍसेटला जातं. सो सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगच्या तिथं पेन्सिलने आपण पहिल्यांदा ए लिहून घेणार. 2 फिगर आहेत त्याची ऍडजस्टमेंट कशी सॉल्व्ह करायची ते ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करताना बघूया. आता फक्त आपण कोणत्या असेट्स आहेत आणि कोणत्या लायबिलिटीज आहेत त्या बायफर्केट करून घेऊया.
नंतरचा शब्द आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन काय असतं? सबस्क्रिप्शन हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मेन इन्कम सोर्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स जेव्हा तुम्हाला मिळतो, इन्कम जेव्हा ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला मिळतो त्याला प्री रिसिव्ड इन्कम असं म्हटलं जातं. आणि प्री रिसिव्ड इन्कम ही त्या फर्मची लायबिलिटी असते. प्री रिसिव्ड इन्कम काय असते? लायबिलिटी असते. सो सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ही लायबिलिटी आहे, म्हणून त्याच्या पुढे तुम्ही लिहिणार एल. याला कधीही प्रीपेड सबस्क्रिप्शन म्हणत नाहीत. प्रीपेड एक्सपेन्सेसला वर्ड यूज केला जातो, इन्कमला नाही. याला प्री रिसिव्ड म्हटलं जातं. रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड. तिसरा आयटम आहे स्टॉक ऑफ मेडिसिन्स. मेडिसिनचा स्टॉक. स्टॉक आपण कुठे घेतो? आपल्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, त्यामुळे हे ऍसेट आहे. फोर्थ आयटम आहे इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स हे आपलं काय असतं? इक्विपमेंट्स हे आपलं ऍसेट असतं. तो फोर्थ आयटम पुढे ए करणार. बिल्डिंग आपल्या बिल्डिंग ऍसेट्स असतात, त्यामुळे तिथं 6. कॅपिटल फंड. कॅपिटल फंड ही नेहमी लायबिलिटी असते. पहिला आयटम कॅपिटल फंडचा येत असतो, ती झाली लायबिलिटी. आणि शेवटचं 7वं 10% इन्व्हेस्टमेंट. 10% इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा ऍसेटच असतं. सो पहिल्यांदा आपण काय केलं? जेव्हा टेबल टाईप इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली, टेबलमध्ये इन्फॉर्मेशन मिळाली, तर आपण काय केलं? एका कॉलमला ओल्ड बॅलन्स शीट म्हटलं, एकाला न्यू बॅलन्स शीट म्हटलं, आणि त्याच्यानंतर आपण ऍसेट्स आणि लायबिलिटीचं बायफर्केशन करून घेतलं. आता याच्यामध्ये 2 गोष्टी नोट करण्यासारख्या आहेत. एक सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग हे 2 दिलेलं आहे, आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ज्याला प्री रिसिव्ड इन्कम म्हणतो ते पण 2 दिलेलं आहे. सो या 4 गोष्टी आपल्याला इन्कम साइडला ज्यावेळेस सबस्क्रिप्शनची आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार त्यावेळेला या 4 गोष्टी नोट डाऊन करायच्या असतात. ओके. त्याच्यानंतर तिसरा जो आयटम आहे स्टॉक ऑफ मेडिसिन्स. हे बघा, फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा जेव्हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये स्टॉक दिला जातो त्यावेळेला तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला मेडिसिनचा करंट इयरचा एक्सपेंडिचर किती आहे ती फिगर कॅल्क्युलेट करावी लागणार आहे, आणि ती एका ठराविक पद्धतीने कॅल्क्युलेट करावी लागते. त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेंडिचर साइडला ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची असते. सो स्टॉक ऑफ आयटम आला, ऍडजस्टमेंट मध्ये येऊ द्या, नाही तर अशा टेबलच्या इन्फॉर्मेशन मध्ये येऊ द्या, तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला करंट इयरचं कन्झम्पशन मेडिसिनचं ते काढावं लागणार आहे, आणि मग त्या ठराविक ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्सपेंडिचरला ते लिहायचं आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये मी एक्झॅक्टली कसे ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केली जाते ती डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे, पण एक्झॅक्टली कसं ओळखायचं, काय ओळखायचं याच्याविषयी ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 1 चा व्हिडिओ रेफर करू शकता. त्याच्यानंतर एक जे ऍडजस्टमेंट दिलेली आहे ती ऑलरेडी आपल्याला आपली वाचून झालेली आहे. सो अशा पद्धतीने आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ऍडजस्टमेंट 1, 2, 3, 4 अशा न देता टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. सो टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल तर काय करायचं आपण आता पाहिलं. टेबलमध्ये इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर पहिल्यांदा ओल्ड बॅलन्स शीट आणि न्यू बॅलन्स शीट ह्या 2 गोष्टी लिहून घ्यायच्या. नंतर जे आयटम्स ओळीने दिलेले असतात त्याच्यामध्ये ऍसेट्स कोणते आणि लायबिलिटी कोणते हे अंडरस्टँड करून घ्यायचं. ओके. आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट असते फॉर्मॅट. फॉर्मॅट काय असतो तर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागतं आणि बॅलन्स शीट तयार करावी लागते. ओके. मग हेडिंग काय दिलं जातं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं हेडिंग हे 3 लाईन मध्ये असलं पाहिजे. पहिली लाईन इन द बुक्स ऑफ. ज्या काही संस्थेचं ज्या काही ऑर्गनायझेशनचं तुम्हाला अकाउंट तयार करायचं त्याचं नाव पहिल्यांदा आलं पाहिजे. आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये चॅरिटेबल हॉस्पिटलचं अकाउंट तयार करायचं होतं, त्यामुळे आपण पहिल्या लाईन मध्ये हेडिंग दिलं इन द बुक्स ऑफ राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल. ओके. इन द बुक्स ऑफ राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल. दुसरी लाईन येते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट.
जसं आपण फायनल अकाउंटवर हेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं करतो हेडिंग, तसं एक्झॅक्टली करायचं असतं. इन द बुक्स ऑफ राधे कृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 साठी आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे. तसंच बॅलन्स शीट हेडिंग येणार इन द बुक्स ऑफ राधे कृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2020. ओके, सो फॉर्मॅट बघून झाले. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करताना तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं असू द्या, बॅलन्स शीट तयार करायची असू द्या, तुम्हाला करंट इयर कोणतं आहे हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं नॉट फॉर प्रॉफिटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असताना. सो करंट इयर कसं ओळखायचं, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटची जी डेट दिलेली असते त्याच्यामध्ये जे वर्ष असतं ते वर्ष शेवटचं आणि त्याच्या अगोदरचं वर्ष असतं ते करंट इयर असतं. बघा आपल्याला रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटची डेट दिलेली आहे. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020. सो 20 हे वर्ष आहे, 20 आणि त्याच्या अगोदरचं वर्ष 19. सो 19-20 2019-20 हे आपल्या या प्रॉब्लेमचं करंट इयर असणार आहे. आता बघूया प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीट आणि रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट दोन्ही दिलं असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुरुवात नेहमी ओल्ड बॅलन्स शीट पासून करायची. आता तुम्ही म्हणाल या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन दिले, टेबल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन दिले, बॅलन्स शीट कुठे दिली आहे. पण मगाशीच जसं मी तुम्हाला क्लॅरिफाय केलं, जो 1 एप्रिल 2019 जो कॉलम आहे तो काय आहे, ती बेसिकली बॅलन्स शीटच आहे. फक्त लायबिलिटी साइड आणि असेट साइड वेगवेगळी करून देण्याच्या ऐवजी त्यांनी एकत्र करून दिलेले, बस एवढाच फरक आहे. सो याही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण ओल्ड बॅलन्स शीट पासून सुरुवात करणार आहोत. ओल्ड बॅलन्स शीट पासून सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची लायबिलिटी साइड पासून. सो आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की लायबिलिटी साइड ला येणारे आयटम्स कोणकोणते आहेत. तर लायबिलिटी साइड एल लिहिलेले आपण या प्रॉब्लेम मध्ये दोनच आयटम्स आहेत. एक आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि दुसरं आहे कॅपिटल फंड. या दोनलाच एल लिहिलेलं आहे, बाकी सगळं ए लिहिलेलं आहे, म्हणजे बाकी सगळे असेट्स आहेत. ओके, सो जेव्हा जेव्हा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स लायबिलिटीला लिहायचं की न लिहायचं हा प्रश्न येतो, त्यावेळेस लक्षात घ्या पाठीमागच्या वर्षीचं म्हणजे आपण ओल्ड बॅलन्स शीट बघतोय आपण आता. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स दिलेलं असतं ते कधीच न्यू बॅलन्स शीटला येत नसतं, ते इन्कमला घ्यायचं असतं. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जे लायबिलिटी साइडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स दिलेलं असतं ते कधीच न्यू बॅलन्स शीट मध्ये येत नसतं, ते इन्कम साइडला लिहायचं असतं. सो ते येणार नाही. सो एक आयटम गेला. दुसरा कोणता आहे, कॅपिटल फंड. सो मी तो लायबिलिटीला इथं लिहिणार कॅपिटल फंड. ते इनर कॉलमला लिहिणार असतो आपण, कारण काही ऍडजस्टमेंट असेल किंवा सरप्लस डिफिसिट आला तर त्याच्यामध्ये ऍडलेस ते करायचं असतं. कॅपिटल फंडची फिगर आहे 1,70,940. 1,70,940. सो लायबिलिटी साइड आपली बघून झाली. आता ऍसेट साइड. ऍसेट साइड ज्यावेळेस न्यू बॅलन्स शीटची आपण प्रिपेअर करत असतो ऑन द बेसिस ऑफ ओल्ड बॅलन्स शीट. ओल्ड बॅलन्स शीटच्या बॅलन्सेस वरती, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या बॅलन्सेस वरती ज्यावेळेस न्यू बॅलन्स शीट तयार करतो त्यावेळेस 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तिथं जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं असतं, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं असतं ते नवीन बॅलन्स शीट मध्ये कधी येत नसतं. सो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन नावाचा काही प्रकार आला तर तो न्यू बॅलन्स शीट मध्ये डायरेक्टली लिहायचा नसतो. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये कॅशचा बॅलन्स किंवा बँकचा बॅलन्स दिला असेल तर तो कधीही न्यू बॅलन्स शीटला येत नसतो. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस कोणते दिले असतील, प्रीपेड रेंट दिले असतील, प्रीपेड इन्शुरन्स दिला असेल, तेही न्यू बॅलन्स शीटला कधी येत नसतं. सो ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिला असेल, एखादा प्रीपेड एक्सपेन्सेस दिला असेल किंवा कॅश किंवा बँकचा क्लोजिंग बॅलन्स दिला असेल तर तो न्यू बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला कधीही घ्यायचा नसतो. ओके, सो आता ओल्ड बॅलन्स शीटच्या म्हणजे 1/4/2019 कॉलम मध्ये ज्या फिगर्स दिलेल्या आहेत त्या बेसिसवरती आपण आपली न्यू बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. सो पहिला जो ऍसेटचा आयटम आहे तो आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. ड्यू म्हणजे आउटस्टँडिंग.
मी जसं सांगितलं की ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जे सबस्क्रिप्शन दिलेलं असतं ते नवीन बॅलन्स शीट मध्ये घ्यायचं नसतं, सो ते येणार नाही. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स तर लायबिलिटीज होती, त्याचा प्रश्नच नाहीये. स्टॉक ऑफ मेडिसिन्स 8,000. मेडिसिनचा स्टॉक किती आहे? 8,000. हे आता आपण लिहिणार नाहीये. स्टॉक ऑफ मेडिसिनची ऍडजस्टमेंट आहे, ते ऍडजस्टमेंट सॉल्व्ह झाल्यानंतर त्याचा एक इफेक्ट आपण इथं देणार आहोत. इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स, इक्विपमेंटची व्हॅल्यू किती आहे? 15,000. आता जेव्हा जेव्हा तुम्ही ओल्ड बॅलन्स शीट मधून एखादी ऍसेटची फिगर नवीन बॅलन्स शीट मध्ये लिहित असता, जसं मी आता इक्विपमेंट लिहितोय, ते लिहिण्याच्या अमाऊंट लिहिण्याच्या अगोदर कन्फर्म करायचं की पेमेंट साइडला अजून काय ऍसेटचं ऍडिशन झालेलं आहे का. तर बघा, इक्विपमेंटचं ऍडिशन पेमेंट साइडला झालेलं आहे आणि प्लस इक्विपमेंट्स वरती ऍडजस्टमेंट पण आहे. म्हणजे आपल्याला इक्विपमेंटची जी अमाऊंट आहे ती इनर कॉलमला लिहावी लागणार आहे. अमाऊंट इनर कॉलमला लिहायची का आउटर कॉलमला लिहायची, याच्यासाठी काय बघायचं, ज्यावेळेस ओल्ड बॅलन्स शीट मधून तुम्ही एखादा ऍसेट घेता आणि त्याची अमाऊंट इनर कॉलमला लिहायची का आउटर कॉलमला लिहायची हा प्रश्न तुमच्याकडे पडतो. तर तुम्ही काय करायचं, पेमेंट साइडला त्या ऍसेट अजून परचेस केलेला आहे का, ऍडिशन झालेलं आहे का ते बघायचं. पेमेंट साइडला नसेल तर ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलंय का बघायचं. जर पेमेंट साइड मध्ये पण काय नसेल आणि ऍडजस्टमेंट मध्ये पण काय नसेल तर अमाऊंट येणार आउटर कॉलमला. जर पेमेंट साइडला काहीतरी ऍडिशन दिलेत किंवा ऍडजस्टमेंट आलेली आहे तर तुमची अमाऊंट जाणार इनर कॉलमला. ओके. नेक्स्ट, बिल्डिंग्स. बिल्डिंगची अमाऊंट परत इनर कॉलमला घ्यायची का आउटर कॉलमला घ्यायची ते बघूया. पेमेंट साइडला तर बिल्डिंग काय अजून ऍडिशन काही दिसत नाहीये, पण ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, सो अमाऊंट बिल्डिंगची येणार इनर कॉलमला 40,000. सो अशा पद्धतीने अमाऊंट इनर कॉलमला लिहायची का आउटर कॉलमला लिहायची ते ठरवायचं असतं. पेमेंट साइडला किंवा ऍडजस्टमेंट मध्ये काहीतरी दिलं गेलं असेल तर अमाऊंट इनर कॉलमला येणार, अदरवाईज अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाख. ओके. 10% इन्व्हेस्टमेंट. सो ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जी काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली होती, जे काही ऍसेट्स दिल्या होत्या, ज्या काही लायबिलिटीज दिल्या होत्या त्या आपण इथं मांडून घेतलेल्या आहेत. आता ओल्ड बॅलन्स शीट मधली इन्फॉर्मेशन आपली यूज करून झाली. आता आपण रिसीट्स अँड पेमेंट्स साइडकडे यायचं. ते सॉल्व्ह करत असताना रिसीट साइड कडून सुरुवात करायची. रिसीट साइड कडून सुरुवात करत असताना रिसीट साइडला जो सुरुवातीला बॅलन्स ब्रॉडडाऊन दिलेला असतो तो कधीही लिहायचा नसतो, कारण पेमेंट साइडचा जो बॅलन्स कॅरी डाऊन असतो तो प्रॉब्लेम मध्ये नेहमी कॅशचा आपण बॅलन्स, कॅश किंवा बँकचा जो काय असेल तो घेत असतो. ओके. सो बॅलन्स ब्रॉडडाऊन येणार नाही. आता रिसीट साइडला जे काही दिलेलं आहे ते इन्कम साइडला येणार आणि एखादी दुसरी लायबिलिटी असेल तर ते लायबिलिटीला लिहिणार. सो रिसीट साइडला जे तुम्हाला दिलेले असतात ते आयटम्स ते सगळे इन्कम साइडला किंवा लायबिलिटीला घ्यायचे असतात. आता 1 बाय 1 पाहूया. सबस्क्रिप्शन. ओके. सबस्क्रिप्शन हे इनर कॉलमला लिहायचं आहे. बॉक्समध्ये टेबलमध्ये 4 सबस्क्रिप्शनच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. त्या टेबलमधल्या अमाऊंट म्हणजेच ऍडजस्टमेंट आहेत, म्हणून सबस्क्रिप्शनची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहिणार 52,000. ओके. 52,000. आता सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, जेव्हा सबस्क्रिप्शनची अशी सिंगल अमाऊंट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, इयर वाईज नाही, प्रत्येक वर्षाचं वेगवेगळं सबस्क्रिप्शन नाही प्रोव्हाइड केलं जात, एक सिंगल अमाऊंट प्रोव्हाइड केली जाते, त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्याच्यामध्ये 2 गोष्टी लेस होऊ शकतात आणि 2 गोष्टी ऍड होऊ शकतात. 2 गोष्टी लेस होऊ शकतात आणि 2 गोष्टी ऍड होऊ शकतात. जर सबस्क्रिप्शन इयर वाईज दिलं मग तर मात्र 2 गोष्टी फक्त ऍड करायच्या असतात, त्याच्यातून लेस करायच्या नसतात. आता प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये सबस्क्रिप्शन सिंगल अमाऊंट दिलेली आहे, त्यामुळे 2 गोष्टी लेस होणार, 2 गोष्टी ऍड होणार. सो आपण आता डायरेक्ट ती सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेऊया
आणि नंतर पुढे जाऊया. सो सबस्क्रिप्शनचे अमाऊंट सिंगल अमाऊंट दिल्यामुळे मला माहित आहे की दोन गोष्टी लेस होतात आणि दोन गोष्टी ऍड होतात. मग मी काय करणार, कोणत्या दोन गोष्टी लेस होतात ती अमाऊंट शोधणार, इथून ते लेस करणार. कोणत्या दोन गोष्टी ऍड होतात ती अमाऊंट शोधणार आणि ती इथं ऍड करून आउटर कॉलमला लिहिणार. चला तर मग सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट सोडवूया. पहिल्यांदा शोधूया दोन कोणत्या गोष्टी लेस होतात. पहिली जी गोष्ट लेस होते ते असते लेस सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर लास्ट इयर. पाठीमागच्या वर्षासाठी ह्या करंट इयरचे जे 52,000 आलेले आहेत त्याच्यामध्ये पाठीमागच्या वर्षासाठी काय आलेले पैसे आहेत का. आता ऍक्च्युली ही अमाऊंट कुठे दिलेली असते सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर लास्ट इयर, एक तर तुम्हाला रिसीट साइडलाच दिलेली असते किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. आता रिसीट साइडला तर काही दिलेलं नाहीये ब्रॅकेटमध्ये काही, पण ऍडजस्टमेंट मध्येही देताना त्यांनी काय केलंय, टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे तिथं डायरेक्ट असं काही त्यांनी दिलेलं नाहीये की सबस्क्रिप्शन इन्क्लूड सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर लास्ट इयर एवढे पैसे आले, तसं दिलेलं नाहीये. त्यांनी काय दिलंय, पाठीमागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग होतं म्हणून त्यांनी दिलेलं आहे 310. आता तुम्ही म्हणाल हे 310 पाठीमागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग आहे, कसं समजलं, तर 1/4/2019च्या कॉलम मधली ती फिगर आहे ना, म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट मधली आहे. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ज्यावेळेस सबस्क्रिप्शन ड्यू किंवा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हणून दिलं जातं त्याला पाठीमागच्या वर्षीचं येणं आहे म्हटलं जातं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की ते येणं आहे म्हणून सांगितलंय, मग याचा अर्थ सबस्क्रिप्शन रिसीव्ड ते आलेच या वर्षामध्ये असं कुठं सांगितलंय. सो आता मी काही गोष्ट सांगतोय ती लक्षात ठेवा. जेव्हा पाठीमागच्या बॅलन्स शीटमध्ये जेव्हा कधी तुम्हाला पाठीमागच्या बॅलन्स शीटमध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे ते दिलेलं असतं, जसं याही बॅलन्स शीटमध्ये किंवा याही टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला पाठीमागच्या वर्षीचं 310 रुपये सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे हे सांगितलंय, परंतु त्यापैकी करंट इयर मध्ये किती आलं हे इन्फॉर्मेशनच दिलेली नसते. तुम्हाला पाठीमागच्या वर्षाचं किती येणं बाकी आहे हे सांगितलेलं असतं, परंतु त्यापैकी किती आलेले आहेत हे सांगितलेलं नसतं. त्यावेळेस जेवढे मागच्या वर्षीचे येणे बाकी आहेत 310 रुपये तेवढे सगळे या 52,000 मध्ये आलेले आहेत असं कन्सिडर करावं लागतं. परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली असते किंवा अशी टॅब्युलर इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या वर्षात किती सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मागच्या वर्षाचं किती आहे ते सांगितलेलं असतं, पण त्यापैकी करंट इयर मध्ये किती आलेत, त्यापैकी 310 येणं बाकी होतं हे सांगितलंय आपल्याला, पण त्यापैकी करंट इयर मध्ये किती आलेत हे सांगितलेलं नसतं. त्यावेळेला जे पाठीमागच्या वर्षाचं येणं बाकी आहे ते सगळंच्या सगळं आलं आहे असं आपल्याला ऍझ्युम करायचं असतं, कन्सिडर करायचं असतं. सो मी काय करणार, 52,000 मधून सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर लास्ट इयर किती दाखवणार, 310 रुपये. का 310 रुपये मी मायनस करतोय, कारण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 310 रुपये मागच्या वर्षी येणं बाकी आहे हे सांगितलं, पण त्यापैकी किती आले हे मला सांगितलंच नाही. सो मी असं ऍझ्युम करून घेतलं 310 पैकी 310 रुपये आले, म्हणून मी 310 रुपये इथून मायनस करणार. सो सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर लास्ट इयर मायनस होणार. मग 52,000 मधून 310 मायनस केले, 51,690 रुपये माझे बाकी उरले. सो पहिली गोष्ट कोणती आपण मायनस केली, सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर लास्ट इयर. ते कुठं दिलेलं असतं, ते रिसीट साइडलाच, रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या रिसीट साइडला ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं, एक्झॅक्टली सबस्क्रिप्शन अमाऊंटच्या खाली किंवा ऍडजस्टमेंटमध्ये क्लिअर कट सांगितलेलं असतं. पण जेव्हा तुम्हाला टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते आणि ऍडजस्टमेंट दिले जात नाहीत त्यावेळेला त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं नसतं. मग तुम्ही म्हणाल की ओळखलं कसं, तर पाठीमागच्या वर्षाचे 310 रुपये येणे बाकी होतं ते आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटच्या इन्फॉर्मेशन मधून समजलं होतं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 310, पण त्यापैकी किती आले हे सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे आले असं कन्सिडर केलं. सो पाठीमागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे असतं ते आपण मायनस केलं, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट मायनस होते नेक्स्ट इयर साठी, पुढच्या इयर साठी ऍडव्हान्स मध्ये आलेलं सबस्क्रिप्शन. लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर साठी, याच वर्षी ऍडव्हान्स मध्ये नेक्स्ट इयर साठी आलेलं सबस्क्रिप्शन. आता तुम्ही बघितलं तर टॅब्युलर फॉर्म मध्ये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स दोन फिगर आहेत, एक 600 1/4/2019 आणि 150 31/3/2020. आपलं वर्ष कधी संपतंय हे, रिसिट अँड पेमेंट अकाउंट कधी क्लोज होतंय, करंट इयर कोणतं आहे तर 1920. सो रिसिव्ड इन ऍडव्हान्सची अमाऊंट दिलेली आहे 31 मार्च 2020च्या कॉलम मध्ये. ती अमाऊंट आहे जे पुढच्या वर्षीचं आलेलं सबस्क्रिप्शन आहे. सो ती जी फिगर दिलेली आहे 150 रुपये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. कोणत्या कॉलम मध्ये दिलंय बघा, ते न्यू बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये पण दिलंय, पण ते नाही कन्सिडर करत, कारण ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे गेल्या वर्षी आलेलं सबस्क्रिप्शन आहे. आपण गेल्या वर्षी काय ऍडव्हान्स मध्ये मिळालंय ते नाही बघत आहे, आपल्याला या वर्षी कोणतं सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालंय ते बघतोय. या वर्षी मिळालेली फिगर कुठं असणार, 31/3/20च्या कॉलम मध्ये. सो ती आहे 150 रुपये. मग सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर मी 150 रुपये मायनस करणार. सो माझं उत्तर आलं 51,540. सो ज्या दोन गोष्टी मायनस करायच्या होत्या, सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर लास्ट इयर आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर, ह्या दोन्ही माझ्या मायनस करून झालेल्या आहेत. आता दोन गोष्टी आपल्याला ऍड करायच्या असतात. दोन गोष्टी ऍड करायच्या असतात. पहिली म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर. लास्ट इयर मध्ये ऍडव्हान्स मध्ये आलेलं सबस्क्रिप्शन. काय पहिली गोष्ट ऍड होते ती लिहून घेऊया अगोदर. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर. पाठीमागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये आलेलं सबस्क्रिप्शन. आता पाठीमागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये आलेलं सबस्क्रिप्शन कसं ओळखायचं, तर पाठीमागची बॅलन्स शीट बघायची आणि तिथं काय बघायचं, ऍडव्हान्स मध्ये आलेलं सबस्क्रिप्शन आहे का. पाठीमागची बॅलन्स शीट म्हणजे साहजिकच कोणती आहे, 1/4/2019चा कॉलम. त्याच्यामध्ये आहे का सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्सची अमाऊंट आहे 600 रुपये. मग ती मी इथं घेणार 600 रुपये. सो माझं सबस्क्रिप्शन आलं 52,140. सो पाठीमागच्या वर्षीचे सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये रिसिव्ह होतं ते ऍड केलं जातं आणि सगळ्यात शेवटी ऍड केलं जातं ते म्हणजे करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कुठं दिलेलं असतं, नेहमी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं. पण आता ऍडजस्टमेंट टेबल फॉर्म मध्ये, मग जर सबस्क्रिप्शन ड्यू म्हणजे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग, आपण 31/3/20 म्हणजे ते करंट इयर आहे आपलं. तर 1/4 म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट आणि 31/3 म्हणजे न्यू बॅलन्स शीट किंवा करंट इयर. मग त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती दिलंय, 350. मग मी ते इथं ऍड करणार. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 350. आणि मग या 4 गोष्टी झाल्यानंतर बाकीच्या काही विचार करायची गरज नाही, कारण सबस्क्रिप्शनची ज्यावेळेस सिंगल अमाऊंट दिली जाते त्यावेळेस एवढ्याच 4 गोष्टी, 2 लेस होऊ शकतात, 2 ऍड होऊ शकतात, त्याच्या पलीकडे काही ऍड आणि लेस होत नाही. म्हणजे आता टोटल येणार आहे, मी ती लिहिणार आहे आउटर कॉलमला. 52,490. 52,490 हा झाला इन्कम साइडचा फक्त इफेक्ट. ज्यावेळेस सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करतो त्यावेळेस इन्कमला इफेक्ट द्यावा लागतो, लायबिलिटीला पण जाऊ शकतो आणि ऍसेटला पण जाऊ शकतो.
सो पहिल्यांदा इन्कम साईडचा इफेक्ट दिला. देताना काय केलं, सबस्क्रिप्शनची सिंगल अमाऊंट होती म्हणून 2 गोष्टी ऍड केल्या आणि 2 गोष्टी लेस केल्या. लेस काय केलं, तर सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर लास्ट इयर लेस केलं आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर लेस केलं. आणि ऍड काय केलं, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर ते ऍड केलं आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ते ऍड केलं. आता लायबिलिटीला काय इफेक्ट जातो, लायबिलिटीला फक्त एकच इफेक्ट जात असतो, नेक्स्ट इयर साठी जे सबस्क्रिप्शन आलेलं आहे, नेक्स्ट इयर साठी जे सबस्क्रिप्शन आलेलं आहे ते फक्त लायबिलिटीला लिहायचं असतं. सो नेक्स्ट इयर साठी सबस्क्रिप्शन कुठे आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर 150, तेवढं फक्त लायबिलिटीला मी लिहिणार. सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर इन ऍडव्हान्स 150 रुपये. सो लायबिलिटीला नेहमी नेक्स्ट इयरचं जे सबस्क्रिप्शन आलेलं असतं ऍडव्हान्स मध्ये तेवढाच इफेक्ट जातो. आणि ऍसेट साइडला आपल्याला करंट इयरचं जे आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 350, त्याचा इफेक्ट आपल्याला ऍसेट साइडला द्यायचा असतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 350 रुपये. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची असते. आता तुम्हाला असं वाटलं सर हे कॉलम मध्ये आहे तर 2 कॉलम आहे, मग सबस्क्रिप्शन कोणतं ऍड करायचं कोणतं लेस करायचं याच्यामध्ये जर कन्फ्युजन होतंय तर छोटीशी ट्रिक पण मी एक शेवटी सांगून ठेवतो की करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे असतं, करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असतं ते ऍड करायचं असतं. ओके, ही गोष्ट फक्त एक लक्षात ठेवा, करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍड करायचं. मग लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन काय करणार तुम्ही, आउटस्टँडिंग जे दिलेलं असतं ते ऑटोमॅटिकली लेस करावं लागणार. करंट इयरचं जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असतं ते ऍड करायचं, लास्ट इयरचं मायनस करायचं. करंट इयरचं जे रिसिव्ड इन ऍडव्हान्स असतं ते मायनस करायचं, इथं दिलंय बघा, आणि लास्ट इयर मध्ये जे दिलेलं असतं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ते ऍड करायचं असतं. सो करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍड करायचं, पाठीमागच्या वर्षाचं लेस करून टाकायचं. करंट इयर मध्ये जे ऍडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन आलेलं आहे ते मायनस करून टाकायचं आणि पाठीमागच्या वर्षी जे सबस्क्रिप्शन आलेलं आहे ऍडव्हान्स मध्ये ते ऍड करायचं. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नुसतं करंट इयरचं ऍड करायचं एवढं लक्षात ठेवलं तर बाकी सोपं होऊन जाईल. करंट इयरचं ऍड करायचं म्हणजे पाठीमागचं मायनस करायचं. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍड करायचं होतं पण करंट इयरचं रिसिव्ड इन ऍडव्हान्स मायनस करायचं, मग ते उलटं करायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनच्या. जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचं आपण ऍड केलं तर रिसिव्ड इन ऍडव्हान्स मायनस करणार. जर करंट इयरचं रिसिव्ड इन ऍडव्हान्स मायनस केलं तर पाठीमागच्या वर्षीचं आपण ऍड करणार. अशा प्रकारे ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची असते. ओके, सो आता रिसीट साइडचा नेक्स्ट आयटम बघूया आपण. डोनेशन्स ब्रॅकेटमध्ये जनरल म्हटलेलं आहे. जनरल म्हणजे काय, तर तुम्हाला इन्कम साइडला ते लिहायचं असतं. डोनेशन किंवा डोनेशन ब्रॅकेटमध्ये जनरल आलं तर त्याला इन्कम साइडला लिहायचं. डोनेशन जर स्पेसिफिक असेल म्हणजे फॉर बिल्डिंग फंड असेल किंवा फॉर लायब्ररी फंड असेल, लायब्ररी असेल तर ते लायबिलिटीला लिहावं लागतं. सो मी आता इथं लिहिणार बाय डोनेशन्स. पुढे जनरल नाही लिहिलं तरी चालतं. अमाऊंट आहे 17,500. ओके, नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट तिथं इन टॅग झालेलं आहे. इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट नसतं, कधी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असतं. 10,000. आता गंमत बघा, इथं 10% इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. जनरली आपल्याला काय एक कल्पना असते की जेव्हा पर्सेंटेज दिलं जातं त्यावेळेस ती हिडन ऍडजस्टमेंट असते, बरोबर आहे. परंतु काय झालं, हिडन ऍडजस्टमेंट कधी असते, फायनल अकाउंटमध्ये जनरली अशा प्रकारची ऍडजस्टमेंट दिलेली असते, 10% इन्व्हेस्टमेंट वगैरे. पण तिथं काय झालेलं असतं, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला कधीही इंटरेस्ट मिळालाय म्हणून सांगितलेलं नसतं.
आता नॉट फॉर प्रॉफिटच्या प्रॉब्लेम मध्ये थोडासा फायनल अकाउंट पेक्षा वेगळी ऍडजस्टमेंट दिलेली असते. इथं आयटम असेटचा तसाच दिलेला असतो, 10% इन्व्हेस्टमेंट, 8% इन्व्हेस्टमेंट, पण त्यापैकी काहीतरी इंटरेस्ट आलाय असं तुम्हाला रिसीट साईडला म्हणजे इथे इन्कमला आपण दाखवलेलं असतं. आता बघा, ही जर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केली आपली, आपण समजा सॉल्व्ह करायची म्हणली हिडन ऍडजस्टमेंट म्हणून, तर 10% जर 1 लाख वरती काढले, इंटरेस्ट 10% काढावा लागतो, कारण जेवढे पर्सेंट तेवढे इंटरेस्ट आपल्याला काढावं लागणार. 10% जर 1 लाख वरती काढले तर किती इंटरेस्ट येतो आपला? 10,000. ऑलरेडी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 आपल्याला मिळालेलं आहे. सो बाकी काहीच नाही राहिलं ना. ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह कधी करायची असते? जर तुम्हाला इंटरेस्ट मिळालं नसेल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीये पण त्याच्यावरचे पैसेच तुम्हाला मिळाला नसेल, तर ती ऍडजस्टमेंट, हिडन ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची असते. पण करंट प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी रिसीट साईडला म्हणजे इथं इन्कमला लिहिताना आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 लिहिलेलं आहे. हे जर कॅल्क्युलेट केलं तर एक्झॅक्टली 10,000 येतोय. त्याच्यामुळे ह्या हिडन ऍडजस्टमेंटचा कोणताही इफेक्ट जाणार नाही, कारण ऑलरेडी इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे. प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. काहीतरी चॅरिटी शो केलेला आहे, त्याच्यापासून पैसे मिळालेत. ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये सेम इन्कम आणि सेम एक्सपेंडिचर असतो, जसं या प्रॉब्लेम मध्ये प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो आहे आणि एक्सपेन्सेस फॉर चॅरिटी शो आहे असं दिलेलं असतं, त्यावेळेस एकमेकातून ते मायनस करायचं नाही. रिसीट साईडला जे असतं ते इन्कमला सेपरेट लिहायचं, पेमेंट साईडला जो एक्सपेन्सेस असेल तो एक्सपेंडिचरला लिहून काढायचा. ओके, सो रिसीट साईड सगळं लिहून झालेलं आहे. आता आपल्याला पेमेंट साईड बघायची. पेमेंट साईड लिहिताना पेमेंटच्या काही गोष्टी एक्सपेंडिचरला येऊ शकतात, काही गोष्टी ऍसेटला जाऊ शकतात. पहिलीच गोष्ट आहे बघा, मेडिसिन परचेस्ड. मगाशी जे आपण टेबलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिली होती त्याच्यामध्ये जो तिसरा पॉइंट होता स्टॉक ऑफ मेडिसिन. स्टॉक म्हटलं, नॉट फॉर प्रॉफिट कन्झर्नच्या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याही गोष्टीचा स्टॉक आला की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं असतं की करंट इयरचं कन्झम्पशन ते काही वस्तू दिलेल्या असेल, कधी स्टेशनरी असेल, कधी मेडिसिन असेल, कधी स्पोर्ट मटेरियल असेल, त्याचा एक्झॅक्टली करंट इयरला किती खर्च झालाय तो शोधावा लागतो. आणि तो शोधण्यासाठी एक ठराविक फॉर्मॅटमध्ये ऍडजस्टमेंट आपल्याला एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला सॉल्व्ह करायची असते. ती मी आता तुम्हाला सांगतो. सो ज्या ज्या वेळेला स्टॉक तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिटच्या प्रॉब्लेम मध्ये दिसणार, स्टॉक हा शब्द आला की आपल्याला अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट ही एक्सपेंडिचर साईडला सॉल्व्ह करावी लागणार. नाव काही असू द्या, स्टेशनरी असू द्या, स्पोर्ट्स मटेरियल असू द्या, नाही तर मेडिसिन असू द्या. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं असतं? तो जो ज्याचा खर्च काढायचा आहे त्याचं नाव टू मेडिसिन्स. टू मेडिसिन्स कन्झ्युम्ड हे हेडिंग असतं, हे असंच लिहायचं असतं. कन्झ्युम ड्युरिंग द इयर हे हेडिंग असतं, हे सगळं असंच लिहायचं असतं. स्पोर्ट मटेरियल असेल तर तुम्ही असं टाकणार टू स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर. इथं कोणतीही फिगर येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं असतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं मिळतं? ओपनिंग स्टॉक मिळतं ओल्ड बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला किंवा ऍडजस्टमेंटमध्ये. आता आपल्याकडे ओल्ड बॅलन्स शीट दिली आहे का? दिली आहे. 1/4/2019 जो कॉलम आहे तो बॅलन्स शीट आहे. त्याच्या ऍसेटला बघूया. जर तिसरा नंबरचा स्टॉक ऑफ मेडिसिन बघा, त्याच्या पुढे ए लिहिलंय म्हणजे ऍसेट साईड. सो तो जो स्टॉक दिलेला आहे 8,000 रुपये, तो म्हणजे मेडिसिनचा आपला ओपनिंग स्टॉक आहे. सो तो लिहिणार मी इथं ओपनिंग स्टॉक 8,000 रुपये. त्याच्यामध्ये ऍड केले जातात परचेसेस. ऍड परचेसेस. परचेसेस कुठे मिळतात? तर रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या पेमेंट साईडला परचेसेस तुम्हाला दिलेले असतात. जसं इथं पहिलाच आयटम दिलेला आहे मेडिसिन परचेस 41,000 41,000 रुपये. सो मी त्याच्यामध्ये 41,000 रुपये ऍड करणार. माझी टोटल खाली येणार 49,000 49,000 रुपये. सो पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक घ्यायचा, त्याच्यामध्ये परचेसेस ऍड करायचे आणि त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. क्लोजिंग स्टॉक कुठे दिलेला असतो? परत क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो.
पण करंट प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट नाहीये, टेबल आहे. मग जे करंट इयर आहे आपलं 2020 31 मार्च 2020, हे जे करंट इयर आहे त्याच्यामध्ये जो बॅलन्स असेल मेडिसिनचा तो आपला क्लोजिंग स्टॉक आहे आणि तो आहे 11,000 रुपये. सो इथं मी म्हणणार लेस क्लोजिंग स्टॉक 11,000 रुपये. सो 49,000 मधून 11,000 गेले, 38,000 हा माझा या वर्षीचा मेडिसिनचा खर्च आहे. ही अशाच प्रकारची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करावी लागते. कारण बघा आपल्याला ओपनिंग स्टॉक दिला होता, परचेस दिले होते, क्लोजिंग स्टॉक दिला होता. मग करंट इयरचा खर्च झाला किती नक्की हे काढण्यासाठी आपल्याला नेहमी अशा पद्धतीने ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करावी लागते. आणि ऍडजस्टमेंट कधी सॉल्व्ह करायची? ज्या वेळेला स्टॉक हा शब्द तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये येईल, एनपीओ नॉट फॉर प्रॉफिट मध्ये, त्यावेळेला अशा पद्धतीने इफेक्ट द्यायचे असतात. याचा दुसरा इफेक्ट फक्त क्लोजिंग स्टॉकचा जाणार 11,000 रुपयाचा. इथं क्लोजिंग स्टॉक, कशाचा क्लोजिंग स्टॉक आहे? मेडिसिन्स, 11,000 रुपये. ऍडजस्टमेंट संपली. ओके. त्याच्यानंतर मेडिसिन नंतर पुढचं आहे जनरल एक्सपेन्सेस. हा एक्सपेन्सेस म्हटलं की एक्सपेंडिचरला येणार. टू जनरल एक्सपेन्सेस किती आले ते? 1,050. पुढचा खर्च आहे सॅलरी. सॅलरी परत एक्सपेन्सेस आहे. टू सॅलरीज 23,500, 23,500. नेक्स्ट स्टेशनरी, परत स्टेशनरी हा सुद्धा खर्चच आहे. 2,000. एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो, मग असे मी सांगितलं होतं बघा, इकडे इन्कम चॅरिटी शो आहे, आता इकडे आपण लिहिणार एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. किती एक्सपेन्सेस झालेले चॅरिटी शोचे? 550. सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस, काही सर्जरी करण्यासाठी एक्सपेन्सेस आलेले ते इथे घ्यायचे. एक्सपेन्सेस हा शब्द आला की तो एक्सपेंडिचरला येणार. सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 4,200. इक्विपमेंट्स ऍसेट आहे, इथं ऑलरेडी आहे. मग इथं पेमेंट साईडला दिलेलं असतं ते म्हणजे जनरली नवीन परचेस केलेले असतात आपण. मग आपण म्हणणार ऍड परचेस्ड. कितीचे परचेस केले आपण? 10,000चे. ओके. याच्यावर परत डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट असल्यामुळं टोटल इनर कॉलमलाच लिहिणार 25,000. आणि सगळ्यात शेवटचा बॅलन्स कॅरेट डाऊन. हा बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे कॅशचा आणि बँकचा क्लोजिंग बॅलन्स असतो, जो असेट साईडला लिहायचा असतो. कॅश इन हँड. $960 आणि कॅश ऍट बँक 13,000. अशा पद्धतीने रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये जे काही आयटम्स दिले होते त्याचा इफेक्ट देऊन झाला. सो आता फक्त डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट अँड बिल्डिंग ही ऍडजस्टमेंट करायची राहिली, मग आपला प्रॉब्लेम कम्प्लीट होऊन जाईल. सो प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1,900, 1,900 रुपये इक्विपमेंट वरती डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं. मग मी म्हणणार लेस डेप्रिसिएशन 1,900. आउटर लाईनर 23,100. लगेच दुसरं इथे लिहून घेऊया. लेस डेप्रिसिएशन. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन किती दिलेलं आहे? 1,500.
सो माझे येणार 38,500, 38,500. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला, टू डेप्रिसिएशन एक येणार इक्विपमेंट्स आणि दुसरं येणार बिल्डिंग. इक्विपमेंट्स आहे 1900, बिल्डिंग आहे 1500, हे दोन्ही मिळून होणार 3400. ओके, अशा पद्धतीने सगळ्या ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेल्या आहेत. बॉक्स मधली जी जी काही इन्फॉर्मेशन द्यायची होती ती देऊन झालेली आहे. आता टॅली करायचं आहे. आपण पाहिलं तर इन्कम साइडची टोटल आपल्याला मोठी दिसतीये, सो आपण तिकडची टोटल करूया. टोटल करत असताना एक लाईन वरती द्यायचे आणि 2 लाईन खाली द्यायच्या आहेत. सो आता टोटल करूया आपण. 52 आणि 17 69,000, 69 आणि 10 79, 79 आणि 8 87, 87 आणि 88, 88,520 टोटल येते. 88,520 तीच टोटल मी इकडे घेणार. 88,520. आता इकडचे बघूया. 38,000 आणि 39, 39 आणि 23, 62, 62 आणि 2 64, 64 आणि 4 68, 68 आणि 3 71. आता 1000 संपून गेले. 71 आणि 1 72, 72,600, 72,700. सो क्रेडिटची टोटल आली 88,520 आणि डेबिटच्या आली 72,700. तो सरप्लस किती राहतोय? 15,820. 15,820 हा आपला सरप्लस आलेला आहे. 15,820. आता याला सरप्लस का म्हणायचं? बघा, हा नॉट फॉर प्रॉफिटचा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये हा बिझनेस प्रॉफिट किंवा लॉस साठी केलाच जात नाही. लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि लोकांसाठीच खर्च केले जातात. म्हणजे ज्यावेळेस पैसे जास्त येतात आणि खर्च कमी होतो त्याला म्हटलं जातं सरप्लस. सरप्लस डेबिट साइडला लिहायचा. लिहिताना वर्डिंग आलं पाहिजे. टू सरप्लस ब्रॅकेटमध्ये कंपल्सरी लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. खर्चापेक्षा जास्त इन्कम आहे 15,820. तो सरप्लस कॅपिटल फंड मध्ये ऍड केला जाईल. ऍड सरप्लस 15,820. आता आपण याची टोटल करूया. 1,86,760. 1,86,760. 1,86,760. आता बॅलन्स शीट आपण टॅली करूया. बॅलन्स शीटला खाली फक्त सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर नेक्स्ट इयर इन ऍडव्हान्स आहे, त्याच्यामुळे 760 मध्ये आपण 100 ऍड केले 860. 1,86,910. 1,86,910 ही आपली लायबिलिटी साइडची टोटल आली. 1,86,910. ओके, अशा पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिटचं जर टॅब्युलर फॉर्म मध्ये किंवा टेबल फॉर्म मध्ये जर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गेली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. ज्यावेळेस टेबल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते त्यावेळेस सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट असते ती फार महत्वाची असते.
ती करेक्ट सॉल्व्ह करता आली तर तुमचा प्रॉब्लेम परफेक्टली टॅली होतो. सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करताना लक्षात काय ठेवायचं शॉर्टमध्ये, करंट इयरचं सबस्क्रिप्शन ऍड केलं जातं आणि करंट इयर मध्ये जे नेक्स्ट इयरसाठी आलेलं असतं सबस्क्रिप्शन ते मायनस करायचं. आणि याचे उलटे पाठीमागच्या वर्षासाठी इफेक्ट जातात. मग पाठीमागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लेस करायचं आणि पाठीमागच्या वर्षामध्ये जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स झालेलं असतं ते ऍड करायचं. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स रिझॉल्व्ह झाले असतील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.